नाही जमणार मला. बंड्या काय करतोस? बंड्या काय करतो? नाही जमणार मला. अरे नाही जमणार. दारू कसली पितोयस? लोकांनी बघितलं तर काय म्हणतील? मावशी दारू पिते. अरे सोड बंड्या सोड. अजून थोडा वेळ. थोडा वेळ? अरे अजून 1 तास जरी या साडीत फिरलो ना मी तर इतका वर्ष मी तुमच्यासारखा पुरुष होतो हे माझ्या आठवणीत राहणार नाहीये. अरे धर जरा. काय शोधतोस? शेंगदाणे खिशात राहिले. बंड्या मी तुझ्या पाया पडतो. माझं लग्न उषा बरोबर आणि याचं लग्न निशा बरोबर जमवून दे एकदा. हा बस एवढी परवानगी, लेखी परवानगी त्या टोरण्यांकडनं मिळवून दे. आम्ही लगेच स्वतःच्या हाताने तुझं वस्त्र. अरे तुम्ही कसले वस्त्रहरण करताय? माझं मीच वस्त्रहरण करणार आहे. अरे अजून ह्या वेशात वावरणं म्हणजे माझ्या सर्वस्वाचा सत्यानाश करून घेण्यासारखं आहे. आता मला आवडायला लागलंय. आवरायला हवं सगळं रे. कंटाळा आलाय. बस बस. तुम्हाला माहित नाही त्या विजयाबाई आल्यात ना, त्यांच्यावरची ती मुलगी आली छान सुंदर. ती कोण आहे माहिती आहे? कोण? अरे मी तुम्हाला सांगितलं होतं ना. अरे नागपूरहून येताना ट्रेन मधून विदाउट तिकीट आलो तेव्हा ती मला जी भेटली ना, मग आमचं प्रेम जुळलं सगळं. मग तीच ती ही संध्या आहे रे. ती संध्या? ती संध्या आहे. ती नागपूरला तुला भेटली? ती तुझी प्रेयसी? हा ती. अरे तिने तुला ह्या वेशात ओळखलं? अरे ती माझी संध्या रे. हुशार आहे. तुमच्या उषा निशासारखी गाढव नाहीये, कळलं का? पण डोकं नको फिरवू ना यार. मी डोकं फिरवतोय. चला सोडू सोडू. नाही. अरे आमच्या लग्नाचे 12 वाजतील रे. रे. अरे तुमच्या लग्नाचे 12 वाजू नये म्हणून काय माझ्या लग्नाचे मी 3-13 करू काय? राणी साहेब आला रे. आला टोणग्या आला. ह्याला आवरा रे. जाम डोक्यात जातोय. आला की अंग चटलंच येतो रे. म्हातार चालू करतो. इकडे इकडे तू तू पटकन डोकं चेप. तू पोट चेप. आला की सांग आय एम नॉट विलिंग गुलिंग फो. नाही कमिंग सून अर्ली इन द मॉर्निंग. नाही रे. व्हेन इनकमिंग फ्री. आमच्यासमोर कशाला इंग्रजी बोलतो? आय एम नॉट फिलिंग वेल. हेच मराठीत त्याला सांग. इंग्लिश कशाला? राणी राणी साहेब. राणी राणी साहेब. अचानक काय झालं राणी साहेबांना? एकाएकी त्यांचं डोकंच दुखायला लागलं. पोटात काळ उठली. अरे त्यांच्या उठली आहे ना. मग तू का कणतोयस? अच्छा अच्छा. आता मला कळलंय. राणी साहेब, जेव्हा तुम्ही जेवता जेवता जेवणाच्या टेबलवरून उठलात तेव्हाच मी ओळखलंय. त्याने ओळखलं. आता सोडू साडी. गंडार ना असं कसं ओळखतो? काय जरा मागची पट्टी दिसते का बघ रे. पुढे पट्टी नसते. अच्छा निर्या. मग तुम्हीच ओळख काय ते? मी ओळखलंय की तुमच्या ओटीपोटात दुखत असणार. उषा निशा लवकर बाहेर या. काय झालं काका? काय झालं काका? काय झालं काका? अरे काही नाही. राणी साहेबांच्या अचानक पोटात आणि डोक्यात दुखायला लागले. अय्या आई आई ग. काय सॉलिड कोरस आहे. मजा आहे बाबा तुमची. काय होतंय? काय होतंय? आत्ताच सांगितलं ना डोकं दुखतंय म्हणून. मिनिटाला आजार बदलतात का? पोटात तुटले. कळले कळले. जरा बाजूला होता का? काय म्हणता वहिनी? वहिनी तुम्ही आता वहिनी म्हणालात? मी हो नाही. उषा म्हटलं मी. मग मी वहिनी कसं ऐकलं? तुमचा प्रॉब्लेम आहे. पडदे बदला. कानाचे. राणी साहेब, मी की नाही तुमचं डोकं चेपते. ये बाई खूप दुखते. ये बाई ये. आणि मी ना मस्तपैकी तुमचं पोट चढून देते. अरे माझे सगळे अवयव बदलले की काय? करेक्ट आहे. हिचं बरोबर आहे. जरा वरती. इथे का? अगं बेंबीच्या वर जरा. इथे
कळलं मी गाडव का म्हटलं ते हे असं आहे. बरं वाटतं ग, मस्त वाटतं. बरं वाटतंय मावशीला बरं वाटतंय सोडा. अरे काय सोडा, बरं वाटतंय. दहा बरं वाटतंय. आई ग, मावशी, किती छान वाटतंय. बरं वाटतंय मावशी ग बाई, तुला. तू पण दाब ग, बरं वाटतंय. संध्या ए सोडा सोडा सोडा. आता खूप बरं वाटायला लागलं मला. आता मी छान नाचू शकते, गाऊ शकते. आंबा पिकितो, रसगळीतो, कोकणचा. आई ग, आंबा फुटला. काय झालं काय झालं काय झालं मामी महाराजांना काय झालं? त्यांच्या अचानक पोटात आणि डोक्यात दुखायला लागले. अगं बाई हो का? द्या मी पोट तपासते. हे ग विजय, कसलं काय? माझं पोट वेडेस का? माझ्या पोटाचं दुखणं खूप वेगळं असं का? आहे. मोठमोठ्या डॉक्टरांना नाही कळलं तर तुला काय कळणार आहे? बर आमच्या गावात शिवी घातली. नाही आमच्या गावात एक नामांकित लेडी डॉक्टर आहे. असू दे. त्यांना बोलूया का आपण? नाही, मी त्यांच्याकडे जातो म्हणून विचारलं. अगं बाई, तुम्ही लेडी डॉक्टरकडे जाता? हा टोणगा आहे का टोणगी आहे? आणि बरं का, लेडी डॉक्टरांना पुरुषांचे रोग जेवढे जास्त समजतात ना, तेवढे बायकांचे रोग अजिबात समजत नाही. परवाच मी लंडनला, जास्त होत मुंबई, परवाच मी मुंबईला गेले होते. तिथे का मोठ्या लेडी डॉक्टरला माझं पोट दाखवलं. हा मग? माझं पोट म्हणून काय म्हणाले माहितीये? काय म्हणाली? की म्हणे तुम्हाला बाळंत रोग आहे. ईश्वर! अगं मला तुम्ही का लाजताय? पण लग्नानंतर तुम्हाला दिवस गेले असं तुम्हीच म्हणाला होतात हो. दुपारी. त्याचं काय झालं? हा? अगं त्याचं काय होणार? आता गेलेले दिवस काय परत येत आहेत? गेले तर गेले. दुपारीच. पण हे असलं कसलं हो मामी महाराज पोटाचं दुखणं? कसलं दुखणं बोलते विजय? विजय अगं, गेल्या महिन्यात मी लंडनला, मुंबईला ग. गप ना, मला लंडनला जायचं. तुला काय प्रॉब्लेम आहे? तर मागच्याच महिन्यात मी लंडनला गेले होते. त्याहूनही मोठ्या डॉक्टरींकडे गेले होते. अगं बाई, तिने मला पाहिलं आल्यालाच म्हणाली, वेलकम मिस्टर मावशी. मिस मावशी. आल्याला म्हणत, व्हॉट हॅपन? आय टेलिंग हर की लुक आफ्टर देन आफ्टर. मग ती मला म्हणाली, युअर स्टमक इज फुल. मराठीत बोल. तुम्हाला फुल्ल मुलं होऊ शकतात. वा 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 वा. म्हणजे कांदा संस्थानाला युवराज होण्याची संभावना आहे. तर चला चला लगेच. काय राज्याभिषेक आहे? अहो पण तोंडगे, हे सगळं मामी महाराजांनी पुन्हा लग्न केलं तर? अर्थातच. त्याशिवाय युवराज कसे जन्माला येणार? पण आता पुन्हा लग्न करण्याचं वय आहे का त्यांचं? तोंडगे, ए विजय, तू काय समजतेस काय मला? हा, मी काय म्हातारी वाटली की काय? उगाच माझ्या फिगरवर जाऊ नकोस. अजूनही मला संधी मिळाली तर अजूनही मला मुलं होऊ शकतात. आणि राणी साहेब, त्यासाठी लागेल ती सगळी मदत करायला मी तयार आहे. हो ना, शेवटी हे गेल्यावर ह्यांच्या तोंडात तुळशीचं पत्र द्यायला कोणीतरी हवंच ना. सिंगम घाबरला. मामी महाराज, आबासाहेब महाराजांची पुत्र होण्याची किती इच्छा होती माहितीये? खूप भयंकर. कोणी आबासाहेब महाराज? मामी महाराज, तुम्ही थट्टा करताय? हा नाही. आबासाहेब महाराजांचं इतक्यात नाव सुद्धा विसरला? कोण आबासाहेब महाराज? अगं, आबासाहेब महाराज म्हणजे मामी महाराजांचे यजमान. हो राणी साहेब, तुम्ही तुमच्या यजमानांचं नाव विसरलात. उद्या माझं पण विसराल. जाम डोक्यात जातो. नॉन सेन्स ब्लडी फोल. नाव काढू नका त्यांचं. त्यांचं नाव काढलं की तळपायची आग मस्तकात जाते. जागा चुकते. आता सगळे असंच होणार आहे. आणि विजय, 6 महिनेच फक्त त्यांच्यावर संसार केला मी. पण त्या 6 महिन्यात त्यांनी मला इतकं छळलं की त्यांचं नाव जरी काढलं तरी डोकं फिरतं. पुन्हा जागा चुकली. आता खरंच डोकं फिरायला लागलंय. खरंच इतका छळ केला का आबासाहेब महाराजांनी? तुला काय, खरं तर तू त्यांच्याशी लग्न करायला हवं होतं. काय बोलतीयस तू? मग मी लहानपणी आबासाहेब महाराजांच्या मांडीवर खेळायचे. हो, अगं तू तुझ्या लहानपणी त्यांच्या मांडीवर खेळलेस. मी माझ्या तरुणपणी त्यांच्या मांडीवर खेळले. पण राणी साहेब, ते तुम्हाला छळायचे, त्रास द्यायचे म्हणजे नक्की करायचे काय? हा,
सांगा. तेच की करायचे. काय काय हा काय करायचे सांगा. काय करायचे सांग ना तर तू पण बोल की मध्ये मध्ये. हा बोल. सांग तू सांग. बघ तुला आता चान्स दिल्याचा सांग पटकन. मी तरी काय सांगू तूच सांग. राणी साहेब अहो काहीतरी सांगा. असं कसं काहीतरी सांगा. काहीतरी पटण्यासारखं सांगायला हवं ना. छळायचे काय पटायला जाऊ काय करायचे. हा दारू पिऊन यायचे आणि मला चापकाच्या फटक्याने फटकारायचे. शिव 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 शिवायची एक संधी सोडू नका. यांना माझा खाणं म्हणजे काय पेटीचा भाता वाटतो की काय. सारखं पॉंग पॉंग करताय. कसं नाही हो मला सहन होत नाहीये. मग मला सांगता येत नाहीये. मला ऐकवत नाहीये हो. माझा लांब वा दूर वा. शी बाई एवढा सहन कसं करायचं तुम्ही? मला काही कळतच नाही. कोरस चुकत चाललंय. खूप काम आहे तुम्हाला. रोज प्रॅक्टिस घ्या नाहीतर आयुष्यभर असं होणार. लग पण दमत होतो. आता काय कसं सांगायचं. सहन करायचं आता दारू प्यायला माणसाला काही चॉईस असतो का. पण मामी महाराज आबासाहेब महाराजांना तर दारूच्या थेंबाचंही व्यसन नव्हतं. दारूच्या थेंबाला स्पर्शही करीत नसत. अरे खरंच आहे. सांगत असेल खरं. एवढा मोठा मग दारू पिता कशाला दारूच्या थेंबाला स्पर्श करतच नव्हते ते. मग अख्खी बाटली घ्यायच्या आणि घशात उतरवायचे. अजूनही आता त्यांना जाऊन इतकी वर्ष झाली आहेत पण अजूनही त्यांनी घेतलेला दारूचा वास अजूनही माझ्या तोंडाला येतोय. बघू जवळ यायची एकही संधी सोडू नका. राहू दे. या एकदा एवढं लांब ना आलं तर घ्या इकडे घ्या. नवल आहे. नवल नाही ब्रँडी आहे. नाही नाही नवल आहे की त्यांनी इतक्या वर्षापूर्वी घेतलेला दारूचा वास अजूनही तुमच्या तोंडाला येतो हे नवल आहे. हो आमच्या राजवाड्यात दारूची फॅक्टरी होती. काय सांगताय. आताची हातभट्टी. बरं राणी साहेब अजून काय काय शौक होते महाराजांना. मेला अजून तर प्रश्नच विचारत चाललाय. सांग ना आता काय शौक होते ते तू सांग आता. मी हा सांग. मेला हसण्यातच वेळ घालवतो. तू सांग पटकन. तुला हौस आहे तूच सांग. हा आम्हाला पण काहीतरी कळू दे. आधी आम्हाला तरी कळू दे. अरे आपला पण कोरस मस्त चाललाय. अरे आपण कोरसच्या काय भेंड्या खेळतोय. राणी साहेब सांगताय ना. अरे मला वाटलं विसरलं असेल. मग आता गाण्या व्यतिरिक्त म्हणजे दारू गाणं. दारू प्यायले की त्यांना नाचायला गायला आवडायचं. म्हणजे मला सांगायचे दारू प्यायले की मला जरा नाचा गा. खूप फेकतोय. मजा येते मजा येते असं म्हणायचं ते मला. आणि मी जर नाही म्हटलं की मग बसलेच माझ्या पाठीवर चापकाचे फटके. आता इथे पुरुष मंडळी आहेत म्हणून नाही तर तुम्हाला माझी पाठीचं धिरडं दाखवलं असतं. बघू धिरड. बघा धिरडं बघतोय. धिरडं आपल्या बापाचं काय जाते. राणी साहेब आम्हाला कल्पना नव्हती तुम्हाला गाता येतं. मलाही कल्पना नव्हती. तुम्हाला नाचता येतं. गाता येतं नाचता येतं गाता नाचता येतं. वा भैया मोरू बँड पथक मजा आहे. अगं नाचता गाता येतं म्हणून काय विचारता. मी स्वतः ऐकलंय त्यांचं गाणं आणि नाचणं पाहिलंय सुद्धा. अय्या ए अगं विजय काय फेकतेस काय बोलतेस. पाहिलंय मी. ओ राणी साहेब आता मग एक गाणं झालंच पाहिजे. चला चला काय चला. हे बघा काही गाणं बिणं होणार नाही. नाही काय गाणं नाही त्याच्याबरोबर नाचही झाला पाहिजे. गाणं नाचणं झालंच पाहिजे. गाणं